नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयटम मॅपिंग कशा प्रकारे करायचे आणि त्याचे लॉग्स कसे चेक करायचे. तर आपण ज्यावेळेस CSV अपलोड करतो त्यावेळेस त्यामध्ये काही आयटम्स अनरेकग्नायझेबल असतात सिस्टमसाठी. ते आयटम्स आपल्या सेंट्रलाइज कॅटलॉगमध्ये ॲड करण्यासाठी आपण आयटम मॅपिंग करतो. आणि आयटम मॅपिंग करणं गरजेचं असतं कारण आयटम मॅपिंग केल्यानंतर आपल्याला त्याचे अल्टरनेटिव्स इझिली फाइंड होऊ शकतात आणि कंटेंटने सर्च करण्यासाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट असतं. आता आयटम मॅपिंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इन्व्हेंटरीवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आयटम्समध्ये ओनली न्यूली ॲडेड आयटम्स हा फिल्टर सिलेक्ट करायचा आहे. अप्लाय फिल्टरवरती क्लिक करायचं आहे. त्याप्रमाणे लिस्ट येईल जी वेटिंग म्हणजे जे प्रोडक्ट्स मॅपिंगसाठी वेटिंगमध्ये आहेत त्या प्रोडक्टची लिस्ट येईल. इथं आपण स्टॉक वाईज सुद्धा सॉर्टिंग करू शकता. आणि आयटमवरती हवर केल्यानंतर सेकंड ऑप्शन येतो मॅप दिस आयटमचा. त्यावरती क्लिक केल्यानंतर सजेशन बॉक्स ओपन होतो. आता ह्यामध्ये आपल्याला फोटो, पॅकिंग युनिट आणि MRP व्यवस्थित चेक करून मॅपवरती क्लिक करायचं आहे. ही एक इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, त्यामुळे ही प्रोसेस जपून करायची आहे. मॅपवरती क्लिक केल्यानंतर रिव्ह्यूसाठी एक पेज ओपन होईल. त्यामध्ये ते डिटेल्स व्हेरीफाय करेल आणि आपण कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअरवरती येस वरती क्लिक केल्यानंतर आपला आयटम मॅप होऊन जाईल. आयटम मॅप सक्सेसफुली. जर का आपण डेटा पोर्टिंग केलं असेल आणि त्यातील आयटम मॅप्स करायचे असतील तर आपल्याला प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईलमध्ये अकाउंट अँड सेटिंग्सवरती क्लिक करायचं आहे आणि ह्यामध्ये डेटा मायग्रेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला मायग्रेशनची एक समरी दिसेल. त्यामध्ये मॅप्ड आयटम्स, पेंडिंग आयटम्स आणि एक्सपायर्ड अँड नेगेटिव्ह स्टॉक्सच्या डिटेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतील. एक्सपायर्ड आणि रिमूव्ड बॅचेसचे ज्या डिटेल्स आहेत त्या आपण त्याचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता. पेंडिंगवरती क्लिक केल्यानंतर जे आयटम पेंडिंग आहे त्याची लिस्ट येईल. इथं आपण मॅपवरती क्लिक करून 1 बाय 1 आयटम मॅप करू शकता. मॅपवरती क्लिक केल्यानंतर सेम प्रोसेसचा एक बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला सर्व डिटेल्स पाहायचे आहेत आणि करेक्ट आयटमसोबत मॅप करायचं आहे. मॅपवरती क्लिक केल्यानंतर रिव्ह्यूचा एक बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये डिटेल्स दाखवले जातील आणि सगळ्या डिटेल्स व्हेरीफाय केल्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला आयटम मॅप होऊन जाईल. आता ह्या जे प्रोडक्ट आपण मॅप केलेले आहेत त्याचा एक रिपोर्ट जनरेट होतो. तो रिपोर्ट चेक करण्यासाठी आपल्याला रिपोर्ट्समध्ये जायचं आहे, स्टॉक रिपोर्ट्समध्ये आणि आयटम मॅपिंग लॉग्सवरती जायचं आहे. इथं आपल्याला डेट वाईज फिल्टर मिळतील. फिल्टर लावून आपण चेक करू शकता. त्यामध्ये अशा प्रकारे एक रिपोर्ट जनरेट होईल. त्यामुळे तुम्हाला एक रिपोर्ट मिळून जाईल त्या गोष्टीचा, आयटम मॅपिंग लॉग्सचा.